तर नमस्कार मैत्रिणी, फरजाना मुलांनी. तर आपल्या चॅनलवर मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे की पहिल्यापासून आता स्टार्टपासून मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करणार आहे की हा 28 साईजचा ब्लाऊज कटोरी कटिंग आहे. आणि हे रेडीमेड पॅटर्नवरती मी कटिंग कशी करते आणि पॅटर्न कशा पद्धतीने टाकले ते तुम्ही सविस्तरपणे पहा. तर ह्याची 28 छाती आहे, कमर 26 आहे, बाह्य उंची 6.5 आहे आणि ह्याची रुंदी बाह्य रुंदी आहे 5.25 आहे. 5 बरोबर बसते, पण 5.25 घेणार आहे मी, जेणेकरून लूजमध्ये राहिलं तर आपण कस्टमरला अंगात घालून ब्लाऊज फिटिंग करून देऊ शकतो. तर हे पाठीमागील माप घेते मी. ह्याची उंची गेलेली आहे मी 12.5. पूर्ण पॅटर्न आहे 13, तर मी कटिंगमध्ये अर्धा इंच जातं, तर 13.5 उंची झालेली आहे. आणि आता समोरील बाजू हा पूर्ण असा आखून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये काही कमी जास्त करायची गरज नाही आपल्याला, का तर ऑलरेडी पूर्ण पॅटर्न असल्यामुळे व्यवस्थित बसतात कस्टमरला. तर हे योगपट्टी आहे मी अशी टाकलेली आहे. तर आपल्या 2-2 साईडचे घ्यायचे आहेत आपले, तर डबल फोल्ड करून हे योगपट्टी येते. तर हा कटोरीचा पॅटर्न असा टाकायचा जेणे की उरीप कपड्यावरती यायला पाहिजे, तो व्यवस्थित बसला पाहिजे कस्टमरला, जे कटोरी व्यवस्थित बसते. ह्याची बाहीची उंची 6.5 टाकते आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच घेणार आहे, जसे की 7.5 टाकणार आहे. आणि हे बाहीचे पॅटर्न आहे असंच मी टाकणार आणि ह्याच्यावरतीच मी तयार करून घेते. जर मला कम्फर्टेबल नाही वाटलं तर मी दुसरी बाही टाकून तयार करून घेते. जर तुम्हाला तशी वाटत असेल तर तुम्ही स्वतः जवळची स्वतः बाही तयार करून टाकू शकता. अवघड नाही, बाही एकदम सोप्या पद्धतीने बाही आपल्याला काढता येते. तर हे कटिंग करून घेते आणि ह्याचा मी स्टिचिंगचा सह तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून टाकेल, की जे करून तुम्हाला कटिंग केले म्हणले तर स्टिचिंगचं पण समजलं पाहिजे. ते तुम्हाला पुढची व्हिडिओमध्ये वेट करावं लागेल, की आता मी फक्त हा स्टिचिंगचा अपलोड केलेला आहे. आता पहिला आहे 28चा, पुढचा येईल स्टिचिंगचा आणि नंतर 30 साईजचा टाकेल तुम्हाला. तो जे असं कंपल्सरी एक व्हिडिओ अपलोड केले ना तुम्हाला पण, जेणेकरून समजता येईल. फक्त हे रेडीमेड पॅटर्नवरती फक्त माप टाकायचं, मार्जिंग करायची आणि कटिंग करून घ्यायची. जे शिलाईमध्ये आपण ॲडजस्टमेंट करू शकतो, जसं की जर कमी जास्त करायचं राहिलं आपल्याला तर आपण ह्याच्यामध्ये करू शकतो, काही अडचण नाही आहे. थोडा रेंजचा प्रॉब्लेम होत होता त्याच्यामुळे हा व्हिडिओ रन होत आहे. हे पहा, अशा पद्धतीने ह्याची बाही येते, एकदम व्यवस्थित आहे. कटिंगला तर फार वेळ लागत नाही, कमीत कमी आपल्याला 5 ते 10 मिनटामध्ये आपण कटिंग करून ब्लाऊज तयार करून घेऊ शकतो. नेटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे माझा व्यवस्थित व्हिडिओ निघत नव्हता.